महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। लोकनेते दिबा पाटील यांच्या दूरदृष्टीची पावती। द्रोणागिरी नोड आणि करंजा परिसरात 3 कोटींची पावसाळ्यापूर्वी कामे, स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार। पावसाळ्यात द्रोणागिरी नोड आणि परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरता सिडको प्रशासनाने कंबर कसली आहे। सिडकोच्या अधिसूचित हद्दीतील महालन विभाग धुतुंग ते करंजा आणि द्रोणागिरी नोड या परिसरासाठी तब्बल 3 कोटी रुपयांच्या पावसाळ्यापूर्वी कामाला मंजुरी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही सर्व कामे स्थानिक सिडको प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली असून त्यामुळे लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांच्या विचारांचा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते माजी खासदार दिवंगत दिबा पाटील साहेबांनी सिडको निर्मितीच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा मोठा पाया रचला होता। सिडकोच्या माध्यमातून निघणारी सर्व छोटी मोठी कामे ही केवळ स्थानिक प्रकल्पग्रस्तांनाच मिळाली पाहिजेत अशी आग्रही योजना त्यांनी त्याकाळी सुरू केली होती। दिबांच्या या दूरदृष्टीतून सुरू झालेली ही कल्याणकारी योजना आज तागायत अविरतपणे सुरू आहे। या योजनेचा भाग म्हणून आज 3 कोटी रुपयांची मोठी कामे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सुपूर्द करण्यात आली आहेत। पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून आणि समुद्राच्या भरतीचे पाणी गावात शिरू नये यासाठी सिडकोमार्फत विविध प्रतिबंधात्मक कामे सुरू करण्यात आली आहेत। पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी नाले आणि गटारे स्वच्छ केली जात आहेत। पाणी साचणारी संवेदनशील ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी विशेष पंप बसवण्यात येत आहेत। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कचरा उपसण्यासाठी JCB तैनात करण्यात आली आहे आणि समुद्राच्या भरतीचे पाणी द्रोणागिरी नोड किंवा लगतच्या गावांमध्ये शिरू नये याकरता फ्लॅप गेट्सची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। हा संपूर्ण प्रकल्प केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे। त्यामुळे द्रोणागिरी नोड आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दिबांच्या विचारांचा वारसा जपत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना या कामात प्राधान्य दिले आणि सर्वसामान्य भूमिपुत्रांमधून त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। पावसाळ्यापूर्वी चोख नियोजन केल्याबद्दल सिडको प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सिडकोच्या संवेदनशील आणि सकारात्मक भूमिकेमुळे या सर्वसामान्य भूमिपुत्रांमधून आणि स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाचे विशेष आभार मानले जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।